स्ट्रगल हा कोणालाही चुकलेला नाही। सर्वसामान्यांपासून ते अगदी श्रीमंतांपर्यंत प्रत्येक जण या अनेक समस्यांचा सामना करतच यशाच्या दिशेने त्याची वाटचाल सुरू ठेवतो। अनेक अशी कलाकार मंडळी आहेत ज्यांना त्यांच्या कारकिर्दीत अनेक समस्यांचा सामना करावा लागला। बऱ्याचदा घरातून पाठिंबा नसतानाही या कलाकार मंडळींनी स्वमेहनतीच्या जोरावर सिनेसृष्टीत आपलं नाव कमावलं आहे। आणि यापैकीच एक अभिनेत्री म्हणजे उषा नाडकर्णी। नाटक, मालिका, चित्रपट या तीनही माध्यमांमध्ये स्वतःचं असं वेगळं स्थान त्यांनी निर्माण केलंय। मराठीसह हिंदीतही उषा नाडकर्णी यांनी आपल्या दमदार अभिनयाची छाप उमटवली। काही दिवसांपूर्वीच त्या सेलिब्रिटी मास्टर शेफ या कुकिंग शो मध्ये दिसल्या होत्या। नुकतीच उषा नाडकर्णी यांनी भारती सिंग हिच्या पॉडकास्टला उपस्थित राहत मुलाखत दिली। त्यावेळी त्यांनी त्यांच्या जुन्या आठवणींना उजाळा दिलेला दिसला आहे। उषा नाडकर्णी मराठी नाटकांमध्ये काम केलेल्या त्या दिवसांची आठवण काढत म्हणाल्या, 2 मार्च 1965 ला मी बीएमसीत कामाला लागली। 24 जानेवारी 1975 ला बीएमसीतलं काम सोडलं। 9 वर्ष 10 महिने मी बीएमसीत काम केलं। त्यानंतर 30 जानेवारी 1975 मध्ये देना बँक मध्ये कामाला लागली आणि 2 फेब्रुवारी 2001 मध्ये ते काम सोडलं। ज्याला 25 वर्ष झाली आहेत। तेव्हा अभिनय क्षेत्रात काम करायचं होतं। जर मला दुपारी प्रयोगासाठी जायचं असेल तर मी डब्बा घेऊन जात नव्हती, कारण डब्बा खाण्यात माझी 15 मिनिटं जाणार म्हणून। मराठी नाटकाचे प्रयोग सकाळी, दुपारी, रात्री असायचे, त्यामुळे बरीच तारांबळ उडायची। पुढे लहानपणी ओढावलेल्या वाईट काळाबद्दल बोलताना त्या म्हणाल्या, मला लहानपणापासून नृत्य अभिनयाची आवड होती। पप्पांना माझ्या अभिनयाबाबत काहीच प्रॉब्लेम नव्हता, पण आईला मी जे काही करत आहे ते अजिबात आवडत नव्हतं। ती शिक्षिका होती आणि ती एक आई म्हणून बरोबर होती। मुलीचं लग्न होणार आहे, लोक काहीही बोलतात आणि नाटक क्षेत्रात काम करायचं झालं तर वेळा ठरलेल्या नसतात, कधीही येतात आणि कधीही जातात। एके दिवशी माझ्या आईने माझे सगळे कपडे घराबाहेर फेकले आणि म्हणाली, नाटक करायचं असेल तर आमच्या घरातून निघून जा। मी पण खूप रागीट होते। मी सगळे कपडे उचलले। आम्ही ग्रँड रोडला राहत होतो, तर मी पूर्वेला गेले, बॅग खरेदी केली, मग बाहेर फेकलेले कपडे भरले आणि माझी मैत्रीण होती जी माझ्या बरोबर बीएमसीत काम करत होती, तिच्या घरी गेले। दुसरीकडे पप्पा ऑफिसमध्ये मला शोधायला आले होते। या किस्स्यानंतर हर्षने त्यांना, तेव्हा तुम्ही किती वर्षाच्या होत्या असा प्रश्न विचारला। त्यावर उषा नाडकर्णी म्हणाल्या, माझं तेव्हाही लग्न झालं नव्हतं, 18-19 वर्षाची असेल। मी 7 दिवसांनंतर घरी परतले, तेव्हा पप्पा ज्योतिषांकडे गेले आणि त्यांनीही सांगितलं होतं ती आठवड्याभरात घरी परत येईल। त्यावेळेस माझे भाऊ बहीण मी घरी परत येण्यासाठी सतत ऑफिसमध्ये येत असायचे, पण मी म्हणायचे तुम्हीच जा, आईला मी नकोय ना, तर तुम्ही जा। मात्र जेव्हा मला पारितोषिक मिळायची तेव्हा आमचं सगळं कुटुंब एकत्र असायचं। त्यावेळीच त्यांना कळायचं ही काम करते, काही लफडी वगैरे करत नाही। त्यामुळे माझ्या बाबतीत सकारात्मक झाले आणि मग त्यांनी राग सोडून दिला। मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन YouTube चॅनलला।